नमस्ते, रुपयानी सफ़र से दिवेश शाह आप सभी का स्वागत है। आज का वीडियो बहुत खास है क्योंकि पहली बार मैं अपने मराठी दर्शकों के लिए यह जानकारी लेकर आया हूँ। एक कॉमन मैन के लिए एसआईपी क्या है और उससे भी ज़रूरी बात, वेल्थ बनाने के लिए एक निवेशक के तौर पर आपका बिहेवियर कैसा होना चाहिए। ये पूरा रिकॉर्डिंग मराठी भाषा में है, चलो समझते हैं। एसआयपीचा खरा अर्थ काय, तर वेल कंपनीमध्ये आम्ही म्हणतो की एसआयपी हे एक साधन आहे सर्व इच्छापूर्तीचं. म्हणजे सर्व इच्छापूर्ती म्हणजे काय, तर आपण सर्वसामान्य रिटेल गुंतवणूकदार त्याच्या काही इच्छा आकांक्षा असतात की आपण जे पैसे कमावतो त्यातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला आर्थिक तरतूद करता यावी, आपल्या रिटायरमेंटसाठी तरतूद करता यावी. तर ह्या सगळ्यासाठी सर्व इच्छापूर्तीचा अर्थ काय, तर तुमची एक इच्छा आहे की बाबा माझ्या मुलाचं शिक्षण छान व्हायला पाहिजे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला तरतूद करून ठेवायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग जे म्हणतो तो सर्व इच्छापूर्ती आहे की तुम्ही एक गोल आहे, त्या गोलसाठी दर महिन्याला सातत्याने म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे हा नियम आहे, निसर्गाचा पण नियम आहे. तसं तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठीचा पण हा नियम आहे की तुम्ही कायम जो मनुष्य डिसिप्लिन रित्या दीर्घकालीन गुंतवणूक करतो. म्हणजे एसआयपी मध्ये जनरली आपण अनालिसिस ज्यावेळी बघतो 7 वर्षानंतरची एसआयपी म्हणजे सतत 7 वर्ष जर तुम्ही चालू ठेवलीत एसआयपी तर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न मिळण्याची शक्यता फारच कमी होते. 100 रुपये आपण कमावले तर त्यातले जास्तीत जास्त पैसे गुंतवणुकीकडे वळवायचे. म्हणजे आपण कायम लोकांना सांगतो की आपलं उत्पन्न खर्च बरोबर उरलेले पैसे गुंतवणूक हा फॉर्म्युला प्लीज अप्लाय करू नका. आपल्या उत्पन्नातला जास्तीत जास्त पैसा गुंतवणूक करा आणि उरलेल्या पैशातून आपले जे काही खर्च आहेत ते भागवायचा प्रयत्न करा. हा एक शुअरेस्ट वे आहे की तुमची लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट होईल. आणि त्यासाठी सातत्य का, तर 3 वर्षामध्ये तुम्ही एसआयपी नका बंद करू, कारण तुमचं गोल अचीव्ह नाही झालंय. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.